सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 3 येथील भवानीपेठ परिसरातील भवानीपेठचा मानाचा राजा अशी ख्याती असणाऱ्या दिलखुश गणेशोत्सव तरुण मंडळाच्या श्रींची आरती सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास आणि पंचायत राज अध्यक्ष नामदार जयकुमार गोरे यांच्या शुभ हस्ते मोठ्या भक्तिमय व मंगलमय वातावरणात संपन्न झाले। भाजपाचे ज्येष्ठ नेते सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांच्या विनंतीला मान देऊन पालकमंत्री पहिल्यांदाच भवानीपेठ येथील सुरेश पाटील यांच्या निवासस्थानासमोरील गणेश पूजेच्या निमित्ताने आले होते। याप्रसंगी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट दमदार आमदार देवेंद्र कोठे, भाजपा शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, माजी नगरसेवक गुरुशांत दुत्तरगावकर, युवा नेते बिपिन पाटील, बाबूराव जमादार, भाजपा मंडलाध्यक्ष अक्षय अंजिखाने, दिलखुश मंडळाचे उत्सव अध्यक्ष संतोष कोळी आदींची उपस्थिती होती। दरम्यान कर्नाटक राज्यातील विजयपूर येथील श्री सन्मुखानंद मठाचे मठाधिपती श्रोब्र श्री सद्गुरू अभिनव सिद्धारूढ अप्पाजी, सोलापूर विमानतळ परिसरातील शांतीनगर श्री सद्गुरू बसवारूढ मठाचे मठाधिपती शिवपुत्र अप्पाजी, महेंद्रगी विरक्त मठाचे मृत्युंजय महास्वामी यांच्या दिव्य सानिध्यात विधिवत धार्मिक मंत्रोच्चारात पालकमंत्र्यांच्या हस्ते श्रींची पूजा संपन्न झाली। प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत भाजपाचे ज्येष्ठ नेते सुरेश पाटील यांनी केले, तर उपस्थित महास्वामीजींच्या हस्ते पालकमंत्री, आमदार व अन्य मान्यवरांचे सन्मान करून त्यांनी शुभाशीर्वाद दिले। दिलखुश मंडळाचे यंदाचे 49वे वर्ष असून गेल्या 25 वर्षापासून गणेशोत्सवाच्या निमित्तानं मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते। यामध्ये विशेषतः भक्तांसाठी महाप्रसादाला प्राधान्यक्रम दिला। मंडळाचे पुढच्या वर्षी 50 वर्षे पूर्ण होणार असून 50 वर्षांमध्ये अनोखे उपक्रम मंडळाच्या माध्यमातून येणाऱ्या वर्षभरात राबवण्यात येणार आहे। डॉल्बी मुक्त मिरवणूक याला आम्ही देखील प्राधान्य देत असून आम्ही डॉल्बी मुक्त समर्थनात असल्याचे मंडळाचे आधारस्तंभ ज्येष्ठ मार्गदर्शक गंगाराम डोळे यावेळी म्हणाले। दरम्यान पहिल्यांदाच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे सुरेश पाटलांच्या निमंत्रणाला मान देऊन भवानीपेठ येथे गणेश पूजेच्या निमित्ताने उपस्थिती लावली। यामुळे चर्चेला उधाण आलं आहे असे सर्वत्र बोलण्यात येत होते। सुरेश पाटील त्यांचे कार्य संघटनात्मक असून भाजपा पक्ष बळकटीसाठी त्यांचे मोठे योगदान आहे, याचा विचार करत आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलो। सुरेश पाटील यांचे असेच कार्य भाजप पक्ष संघटनेसाठी फायदेशीर ठरेल अशी आशा देखील यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी व्यक्त केली। ಗಂಗೆಯಲ್ಲಿ ಸ್ನಾನ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ನಮ್ಮ ಪಾಪಗಳೆಲ್ಲ ಹರಿದು ಹೋಗ್ತಾವಲ್ಲ, ಅದೇ ರೀತಿ ಸಜ್ಜನರು ಹೇಳತಕ್ಕಂತಹ ಶಾಸ್ತ್ರದ ಶ್ರವಣೆ ಮಾಡಿದೀವಿ ಅಂತಂದ್ರ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನ ಒಳಗಡೆ ಇರತಕ್ಕಂತ ಎಲ್ಲ ಪಾಪಗಳು ಹರಿದು ಹೋಗ್ತಾವೆ। आमच्या भवानीपेठचा राजाचा महापूजा त्यांनी केलेला आहे। तसेच आमच्या या ठिकाणी या विभागात दरवर्षी आमचे विजापूरचे अप्पाजी अभिनव सिद्धारूढ अप्पाजी, तसेच या बसवारूढ मठाचे मठाधिपती आमचे अभिनव शिवपुत्र अप्पाजी यांचा प्रवचनाचा कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी भव्य प्रमाणात होत असतो, झालेला आहे। आणि तसंच सर्व भक्तगणांना या ठिकाणी आमच्या दिलखुश मित्र मंडळाच्या वतीनं महाप्रसाद दिला जातो। या दोन्ही कार्यक्रमाला या भवानीपेठचे सर्व माता बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत। चांगल्या पद्धतीचं प्रवचन मी बघितलो। आजपर्यंत 1 तास 1.5 तास प्रवचन होत असतंय, आज 2 तास प्रवचन ऐकायला आमचे या भागातले माता बंधू भगिनी शांततेने ऐकून गणपतीच्या जे काही चरित्र आहे, शंकरांचं, पार्वती महाराजांचं, आपलं पार्वती मातेचं आणि गणपतीचं, हे सर्व या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्यांनी असंच आम्हाला चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन त्यांनी करत राहावं आणि आमच्या या दिलखुश मंडळाचं नाव या सोलापूर शहरात, जसं आता आम्ही म्हणतो भवानी पेठचा राजा, या सोलापूर जिल्ह्याचा राजा आमच्या दिलखुश मंडळाने झालं पाहिजे असं या गणपती चरणी प्रार्थना करतो।